हॅलो गाईज, तर आज आपण पोटॅटोचे चिप्स बनवलेले आहेत. एकदम क्रिस्पी आणि क्रंची. त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहेत. सर्वप्रथम आपल्याला मीडियम मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे. त्याला मस्त प्रकारे पिलिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर स्लायसिंग करायची आहे. एकदम हळू करायची जेणेकरून आपलं बोट हे नाही होणार. छान प्रकारे 2-3 स्लायसर यूज करू शकतो आपण. वेगवेगळ्या डिझाईनचे साधेसुद्धा बनवू शकतो, पण हे आम्ही डिझाईनवाले चिप्स बनवलेले आहेत. बघू शकता. त्यानंतर 1-2 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. याच्यानंतर इथे एक तुरटीचा खडा आपल्याला पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे, जेणेकरून जे काही गर्दा असेल ते बुडाला जाऊन बसेल. त्यानंतर ते तुरटीने फिरवलेल्या पाण्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला चिप्स भिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर चूल पेटवायची, बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे पातेल्यामध्ये. त्याला गरम होऊ द्यायचं, उकळी येऊ द्यायची. त्यानंतर जे काही आपले चिप्स स्लाइस करून ठेवलेत त्याला वाफळून घ्यायचं आहे मस्त प्रकारे. आणि इथे बघा ती टोपली वापरलेली आहे, तीच यूज करायची, जेणेकरून जे चिप्समध्ये जास्तीचं पाणी आहे ते निचरलं जाईल आणि आपल्या चिप्समध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी राहणार नाही. बघू शकता कशा प्रकारे. आणि ॲट द एंड जे आपले चिप्स बनवलेले आहेत ते मस्त प्रकारे उन्हामध्ये छतावरती वाळवत घालायचे आहेत. पूर्ण 1 दिवस होईपर्यंत ठेवायचे आहेत. कच्चे वाटायचे आणि वाळल्याच्या नंतर ॲट द एंड बघू शकता कशा प्रकारे मस्त आपले चिप्स तयार झाले आहेत. त्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. छान प्रकारे क्रंची क्रिस्पी चिप्स आपले तयार आहेत.